नमस्कार मंडळी, मी निखिल कोकण गाव चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी. आत्ता मी आहे अभिच्या घरी. पाठीमागे अभिचं घर आहे बघा इकडे, आणि पाठीमागे पोरं आहेत बघा, चिकन कापतात. आम्ही आता कौळ फ्राय करणार आहे रात्री, त्याच्यामुळे आत्ता करून ठेवतो आम्ही. मॅग्नेट करायचं चिकन वगैरे ते सर्व करतोय. हे कटिंगचे कामं चालू आहेत. अजून चिकन आणायचं आहे आपल्याला, 1.5 किलो आणायचं ना अजून. चिकन कट करण्यामध्ये एक्सपर्ट माणूस. पण जिथे बसलेत ना तिथे बसायची जागा आहे, तिथे कापतात ते लोक. ते पीठ लावलंय, तर पीठ इथला पीठ घ्या ना भाकरीसाठी. आता बघा मंडळी, सर्व कट करून दाखवतो तुम्हाला. आज आम्ही फिरणार आहेत सवतकडा, खोरनिंको. तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये. आज खूप मजा करणार आहे. बाहेर पावसाचं वातावरण बनतंय बघा, पाऊस येणार आहे जोरात. पावसाचं वातावरण बनतंय. काय फ्रेश वॉश लावून आलाय. साईडला धरण आहे, इकडे आमचं धरण आहे या साईडला. आणि संध्याकाळी कौल फ्राय करणार आहे, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. आता इकडे बघा, आम्ही आता चिकन मिक्स करतोय. ह्या साईडला कोणता मसाला आहे? एव्हरेस्ट मसाला. एव्हरेस्ट मसाला आहे. 2 मसाले आम्ही आणले एव्हरेस्टचे. तंदुरी चिकन मसाला. कैची घे, कैची दे रे अभि. अभि फ्रेश वॉश लावून आलाय तोंडाला. पावडर पण लावायची बाकी आहे अजून थोडीशी. चालेल. नंतरला आम्ही ठेवणार संध्याकाळपर्यंत एकाच ठिकाणी, मग ते पूर्ण लागतील चिकनला. मंडळी आम्ही आता निघतोय सवतकडे जायला. तर आम्ही निघतोय. अभि बूट कशाला घालतोय रे? बूट का घालतोय? भिजणार, नको घालू. बघूया आता. अरे ते इकडे खाली खेळतात क्रिकेट, तुम्हाला दाखवतो बघा. खाली क्रिकेट खेळतात बघा. पाठीमागे क्रिकेट चालू आहे रोडवरती. हरवला काय रे बॉल? साई पण खेळतोय बघा. साई खाली बॉलिंग करतोय. ओरम करतोय कोणतरी बॉलिंग. एवढ्याशा जागामध्ये ओरम खेळतात. दगडामध्ये बॉल गेला संपला. उलटा मारायला बघतोय. चला आता आम्ही निघतो. तर मंडळ आम्ही आता वाडीतून निघालोय. वाडीतून आता आम्ही चाललोय सवतकड्याला. खोर्निंगला जातो पहिल्यांदा, नंतर सवतकडे दाखवतो तुम्हाला. खोर्निंगला चालू आहे मी फर्स्ट. आता वाडीमध्ये बघा, इथे आमची वाडी एंड आहे. तेच रोड आला आहे. वाडीमध्ये आतमध्ये नाही रोड गेला आहे, जागा नाही का रोडला. बाईक वगैरे जातात पण आतमध्ये घेऊन नाही जातात, इथेच थांबतात लोक. जवळ येतात, स्टार्ट जातात सर्व लोक. त्यामुळे इकडे धरण आहे या साईडला असं. तर मंडळी आम्ही आता चाललो भांबेड मार्गी खोर्निंकोला. आता बघू किती मिनिटं, मला माहित नाही किती मिनिटं लागतात ते. किती वेळ? अर्धा तास लागेल ना? आम्ही अर्धा तास लागेल ना, जवळपास अर्धा तास लागेल. आम्ही 4 बाईक घेते. जाऊ समोर चालेल. बाईक मला साईडला आहे. चाललं खोर्निंकोला. मज्जा, खूप मज्जा. पाऊस पण आहे, वातावरण आहे पावसाचं. ढगाळ वातावरण आहे, ऊन पण नाही. राईड करत चालू बाईक राईड. आता वाघरगावामध्ये आम्ही वाघरगावचा रोडला आहे. साईडला तर रेल्वे लाईन पण आहे.
तर मंदिरला आम्ही आता भांबेडला आहे. भांबेड मार्केटमध्ये बघा साईडला पूर्ण भांबेड मार्केट आहे या साईडला. आणि आम्ही चाललो आहे आता भांबेड मार्केट खोर्निंगोला. पाठीमागे मार्केट भरलं आहे पूर्ण या साईडला. आणि इथे कोल्ड्रिंक पितो आम्ही पाठीमागे बघा कोल्ड्रिंक पितात. लेवा शाली मारतोय प्रत्येक थम्सअप पितोय. गरम होतंय लोक. ढगाळ वातावरण झालं पूर्ण पाऊस. शाळी रेडी आहे निघायला. आम्ही आता भांबेड मार्केटमधून निघतोय साईडला बघा. साई बी येत आहे तिकडे. आता निघतोय डायरेक्ट खोर्निंगो. आता थांबणार नाही नॉनस्टॉप जाणार आहे. ह्या साईडला भांबेड मार्केट आहे बघा. इकडे लोक आलेत सर्व मार्केटला. मार्केट भरलं आहे आज साईडला बघा. इकडे त्या साईडला मार्केट भरलं आहे. असा पूर्ण मोठं भरतं तसं. आता या साईडला जवळपास आम्हाला हे पण जवळ पडतं. लांजा पण जवळ पडतं. आम्ही इकडे पण यायचो कधी यायला. इथे रिक्षा स्टँड वगैरे आहे इकडे या साईडला. सर्व भाजी मार्केट पण आहे इकडे. भाजी मार्केट आहे या साईडला बघा. जेवढ्या गरजेच्या वस्तू तेवढ्या भेटू शकतात इकडे. म्हणजे असं एवढं पण नाही नाही. ओके. आम्ही आता पोचतोय खोर्निंगला पोचतोय. पण खोर्निंग जरा म्हटलं नाही वाटतंय. दिसतंय इकडून पाणी दिसत नाही जास्त. पाऊस कमी पडला. धबधबे तर दिसत नाहीत. पाणी कमी आहे खूप. आता आम्ही आलोय खोर्निंगो धरणच्या समोर साईडला बघा. इकडे खोर्निंगो धरण आहे या साईडला. इकडे पाणी कमी आहे. पण पाणी कमी आहे. इकडे नुसतं धबधबा येतो इकडून जोरात असा. या साईडला बघा पाणी हायच नाही वाटतं. पाणी म्हणजे वाटलं अजून भरलं नाही वाटतं धरण पूर्ण. या साईडला वाडी आहे या साईडला. आता आम्ही चाललोय वरती असा बघा. इकडून खोर्निंगोला पोचलो आम्ही आता. आता चालत जायचं थोडंसं वरती. गाडी वरती जात नाही. परमिशन नाही गाडीला. इकडे असं वरती जायचं आहे. इकडे धरण इकडे साईडला खोर्निंगो धरण. पाणी कमी आहे धरणाला. तरी पण आम्ही आलो आहे असंच बघायला. फिरायला आलो आहे. आमच्यापासून जवळ आहे गावापासून. आम्ही एवढे जण आहेत बघा. एवढे जण आहेत पाटील. एवढे जण 8 जण आहेत आम्ही. 8. पाण्याचा आवाज येतो. पण पाणी आहे कुठे? आणि इकडे ह्या साईडला बघा. इकडून सोडलंय पाणी. या साईडला वस्ती आहे खाली. आणि या साईडला धरण आहे मोठं. या साईडला
पाणी कमी आहे, पाऊस कमी आहे ना, पाणी सर्व आटवलंय त्याने, सोडलंय पाणी खालून तरी पण. पाणीच नाही रे, पाणी आटलंय पूर्ण. उन्हातून आलोय आम्ही. सर्व पाणी असतं पूर्ण, धबधबा आहे पूर्ण, खाली जातं पाणी. आता पाणी कमी नाही. तर आम्ही आत्ता आलोय धाब्यावरती पंजाबी धाबा. कोर्निंगला पाणी नव्हतं जास्त, म्हणजे आम्ही आलो कोर्निंग करून चाललोय सवत करायला, जेवण चाललं. पाठीमागे बघतो सर्व वातावरण गायब झालं. त्या साईडला पंजाबी धाबा आहे इकडे, इथे आम्ही आता जेवलो. आता आम्ही चाललो आहे सवतकड्याला. सवतकड्यामध्ये वॉटरफॉल बघायला चाललो आहे, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. फेमस आहे भरपूर राजापूरमधला. पाणी आहे का माहीत नाही, पाऊस कमी आहे त्याच्यामुळे सांगता येत नाही पाणी काही, तरी पण बघून येतो आम्ही. मित्रांनो आम्ही आत्ता उतरतोय सवतकड्यावरती उतरतोय. इकडे सवतकडा खाली असं उतरायला लागतं, खाली एकदम उंच भाग आहे, उंचावणार नदी आहे. सर्वाइव्ह करतो आम्ही, असं वरून असं खाली आलोय बघा, असं वरून खाली आलोय. इथं पटकन हे पडशी खाली बघ तू. हा आम्ही आता उतरतोय बघा खाली असं. आधी तर भिजणार ना. एक नंबर. आता आम्ही पोचलोय सवतकड्यावर. या साईडला सवतकडा आहे बघा, या साईडला. आता आम्ही आला सवतकड्यावरती, पाठीमागे सवतकडा आहे बघा, इकडे सवतकडा आहे.